हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा जो ब्रिज कोर्सचा सिलेबस आहे तो स्टार्ट करत आहोत. आणि या सिलेबसमधला जो फर्स्ट पॉईंट आहे दॅट इज फोर्स अँड प्रेशर. ॲक्च्युली तुम्हाला जे दिलेली शीट्स आहेत त्या तुम्हाला मराठीमध्ये दिलेल्या आहेत. सो आय एम ट्राईंग हिअर टू ट्रान्सलेट दोज इन टू इंग्लिश की तुमच्यासाठी ते इझी व्हावं. बऱ्याच स्कूल्समध्ये हा पार्ट सुरू झालेला आहे, बऱ्याच स्कूल्समध्ये झालेला नाही. सो आपण देखील एक इथे आपली एक डेली सिरीज जी आहे ती स्टार्ट करत आहोत फॉर 9th आणि 10th. ओके, सो हिअर आपल्याला ही 9th स्टँडर्डमध्ये जे आहेत ते अर्थातच कुठला सिलेबस असणार आहे 8th स्टँडर्डसाठी. 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही जो शिकलाय त्याच्यावरती बेस्ड हा आहे कन्सेप्ट. सो यातली जी फर्स्ट कन्सेप्ट आहे इट इज फोर्स. आपण नॉर्मली फोर्स कशाला म्हणतो तर अगदी त्यातल्या लिमिटेड कन्सेप्ट्स आहेत. एकदम शॉर्टमध्ये नॉर्मली फोर्स इज नथिंग बट एनी पुश ऑर पुल ऑन ॲन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टवरती जेव्हा आपण आयदर पुश करतो म्हणजे ढकलतो, पुल करतो म्हणजे ओढतो, तर दॅट टाईम वी आर अप्लाइंग फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. आता हा जो फोर्स आहे या फोर्सचे इफेक्ट्स काय काय होतात तर कुठल्याही ऑब्जेक्टवरती जेव्हा आपण आयदर पुश करतो और पुल करतो तेव्हा त्याच्यात काहीतरी चेंजेस होत असतात. आठवा की जेव्हा आपण एखादा वस्तू आहे आपण उचलतो म्हणजे त्याची पोझिशन बदलली, आपण त्याला प्रेस करतो त्याचा शेप बदलला, साईज बदलला, आपण त्याला ढकलली त्याची जागा बदलली, एखादी ऑब्जेक्ट ऑलरेडी स्पीडमध्ये आहे त्याला आपण अजून पुश केलं तर त्याची आहे ती गती बदलली, ओढलं तर गती कमी झाली. म्हणजेच आपण जेव्हा जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो दॅट टाईम त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत असतात. एक म्हणजे त्याचा साईज बदलतो, शेप चेंज होतो, त्यानंतर त्याची पोझिशन चेंज होते, त्याची स्पीड किंवा ज्याला आपण व्हेलॉसिटी म्हणूयात याच्यामध्ये चेंज होतो, त्याची डायरेक्शन चेंज होते. एका दिशेनं जात असेल एखादी वस्तू आणि त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर त्याची दिशा पण बदलते. सो जनरली या हे काही इफेक्ट्स आहेत की जेव्हा आपण कुठल्याही ऑब्जेक्टवरती फोर्स हा अप्लाय करतो. आता बघूयात या फोर्सचे वेगवेगळे टाईप्स काय काय आहेत. सी स्टुडंट्स, हा जो फोर्स आहे ह्याचं तुम्हाला युनिट माहिती असलं पाहिजे. जरी इथं सांगितलेलं नाही तरी तुम्हाला ते नेक्स्ट इयर लागणार आहे. युनिट आहे न्यूटन, SI युनिट आहे न्यूटन दॅट इज N, आणि CGS युनिट आहे डाईन, DYNE. हे पण लक्षात ठेवा, हे आपल्याला लागतं सगळीकडे. ह्या ब्रिज कोर्समध्ये त्यांनी सांगितलं नाही बट स्टील इट इज युजफुल. 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला हे लागणार आहे. सो आता ह्याचे टाईप्स काय काय आहेत. आपण नॉर्मली जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो तर त्याचे जर आपण कॅटेगरायझेशन करायचं झालं तर एक जो पहिला येतो तो कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असतात. म्हणजे समजा माझ्या हातात हा चॉक आहे, मी त्याला उचललं, इट मीन्स त्याच्या म्हणजे मी आणि त्या जो खडू आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट क्रिएट झाला. सो दोन वस्तू एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं जो फोर्स त्यांच्यावरती एक्झर्ट होतो दॅट इज कॉन्टॅक्ट फोर्स. जेव्हा ऑब्जेक्ट्स आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. मग कुठले फोर्स त्याचे एक्झाम्पल्स जर सांगायचे झाले तर मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायू बल ज्याला आपण म्हणूयात. मस्क्युलर फोर्स म्हणजे मी उचलताना जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करते दॅट इज मस्क्युलर फोर्स. फ्रिक्शनल फोर्स, एकमेक ऑब्जेक्टवरती सरफेसवरती घासले जातात तेव्हा त्यांच्यावरती जो फोर्स क्रिएट होतो त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. सो हे काही एक्झाम्पल्स झाले कॉन्टॅक्ट फोर्सेसचे. त्यानंतर जो दुसरा प्रकार येतो तो आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. म्हणजे इथे दोन वस्तू एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतात बट स्टील त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतो. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटच्या एखादी वस्तू जी मॅग्नेटिक आहे किंवा दुसरं मॅग्नेट असेल ते डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जरी नसलं तरीसुद्धा ते मॅग्नेट त्या वस्तूला खेचून घेतं स्वतःकडे ड्यू टू द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स विच इज मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे तर इथे काय म्हणणार, ऑब्जेक्ट आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट, तर म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहेत. इथं फक्त बाकीचे
जे वर्ड्स आहेत ते सेम ठेवायचे, फक्त बदलणार काय, ऑब्जेक्ट्स आर नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट, एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये हे ऑब्जेक्ट्स नसतात, बट स्टील त्यांच्यामध्ये हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट करतो. फॉर एक्झाम्पल इथे जर आता आपण बघितलं जसं की मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आपण ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत पुढं डिटेल खूप शिकायचं आहे. दोन मॅग्नेट्स एकमेकांच्या ॲक्च्युली कॉन्टॅक्टमध्ये जरी नसतील तरीसुद्धा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत पण तसंच, दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जरी नसतील, जसं की सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ आणि अदर प्लॅनेट्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, किंवा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मून आहे किंवा सॅटेलाइट्स असतील, किंवा आपणसुद्धा सगळे अर्थच्या डायरेक्ट म्हणजे वरती फेकलेलं प्रत्येक ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसकडे येतं, त्याच्या मागचं रिझन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. हे दोन झाले. तसंच अजून एक तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे, दॅट इज बॅलन्स्ड फोर्स. आता बॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणायचं, तर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती इक्वल मॅग्निट्यूडचे म्हणजे इक्वल ताकदीचे आणि अपोजिट डायरेक्शननं फोर्सेस जेव्हा अप्लाय होतात, तर तेव्हा त्याच्यावरती जो रिझल्टंट फोर्स असतो त्याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. एक लक्षात ठेवा, एक ह्याच्याबद्दल एक वैशिष्ट्य सांगते, जेव्हा किंवा कुठल्याही ऑब्जेक्टवरती बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होतो तेव्हा ती ऑब्जेक्ट स्टेडी असते. परत मी हे चॉकचं एक्झाम्पल देईन. हा चॉक एका जागी स्थिर आहे, इट मीन्स त्याच्यावरती वर खाली त्यानंतर दोन्ही बाजूंनी सगळ्या बाजूंनी जो काही फोर्स आहे तो इक्वल आहे. इवन माझं मस्क्युलर फोर्समुळे हा ज्या स्टेडी राहिलेला आहे, ह्या चॉकवरती सगळ्या बाजूंनी फोर्स इक्वल आहे, म्हणून हा बॅलन्स्ड फोर्स याच्यावरती आहे आणि त्या बॅलन्स्ड फोर्समुळे हा चॉक एका जागी स्थिर आहे. आता बघा, मी समजा इकडून ह्याला ढकललं किंवा मी याला वरती उचललं, या केसमध्ये काय झालं की मी एका बाजूनं जास्त फोर्स अप्लाय केला, या बाजूनं मी जास्त फोर्स अप्लाय केला. सो या केसमध्ये काय झालं, जो बॅलन्स होता तो गेला, इम्बॅलन्स्ड फोर्स क्रिएट झाला. म्हणजेच या एक्झाम्पलवरून तुमच्या हे लक्षात आलं का की बॅलन्स्ड फोर्समुळं जगातली प्रत्येक ऑब्जेक्ट ही स्टेडी राहते, वेअर ॲज अनबॅलन्स्ड फोर्समुळे जगातली कुठलीही ऑब्जेक्ट ही मोशनमध्ये असते. मग बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय म्हणूयात, ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट इन ऑल डायरेक्शन्स. आणि ह्या फोर्सबद्दल अजून काय सांगितलं की हॅविंग इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शन्स. आणि त्यामुळे ते ऑब्जेक्ट कसं असतं, स्टेडी. बॅलन्स्ड फोर्स जेव्हा ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो कुठल्याही, दॅट टाईम दॅट ऑब्जेक्ट इज कंपल्सरी स्टेडी. हे डोक्यात ठेवा, बॅलन्स्ड फोर्सचं हे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे इट इज नॉन बॅलन्स्ड फोर्स किंवा इनबॅलन्स्ड फोर्स असं पण म्हणतो आपण. चौथा प्रकार नॉन बॅलन्स्ड फोर्स. आता नॉन बॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणायचं, तर मगाशी जसं सांगितलं इक्वल मॅग्निट्यूडचे नसतात आणि त्यामुळं काय होतं, ते फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करत नाहीत. इथं काय होतं, सगळ्या बाजूने इक्वल फोर्स असल्यामुळं सगळे फोर्सेस एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल करतात. तुम्ही टग ऑफ वॉर, रस्सीखेच जेव्हा खेळत असता, दोन्ही बाजूंनी आपण इक्वल फोर्सनं जेव्हा ओढतो तेव्हा कुठलीच बाजू जिंकत नाही, सगळे स्टेडी असतात. आणि जेव्हा समजा या बाजूचा फोर्स रिलीज झाला तर अपोजिट्स म्हणजे इकडचा फोर्स रिलीज झाला म्हणजे कमी पडला, त्यामुळं अपोजिट साईडचे सगळे मागे पडणार. मग जेव्हा बॅलन्स्ड फोर्स असतो तेव्हा दोन्ही फोर्सेस इक्वल ताकदीचे असतात, त्यामुळे ते एकमेकांची ताकद ही कॅन्सल करतात असं पण आपण म्हणतो. नॉन बॅलन्स्डसाठी हे फोर्सेस जे असतात ते अनइक्वल फोर्सेस असतात आणि त्यामुळं ऑब्जेक्ट हा नेहमीच मूव्हमेंटमध्ये असतो. मूव्हिंग ऑब्जेक्ट जे जे असतील आजूबाजूला तुमच्या
तर त्या सगळ्या मुव्हिंग ऑब्जेक्ट्सवरती ॲक्ट होणारा फोर्स हे नॉन बॅलन्स किंवा अनबॅलन्स्ड फोर्स म्हणतात. आता बघूयात ह्या फोर्सच्या बद्दल, किंवा जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स ॲक्च्युली अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय चेंजेस किंवा ह्या फोर्सचं वैशिष्ट्य हे काय आहे. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण एका सेम ऑब्जेक्टवरती सेम डायरेक्शननं फोर्स अप्लाय करतो, फॉर एक्झाम्पल सपोज मला हे भिंतीला ढकलायचं आहे, मग मी काय करणार, एक डायरेक्शननं मी फोर्स अप्लाय करणार, मला ती नाही हलत आहे, मग मी काय करणार, अजून कोणाला तरी बोलणार ह्याला जरा हेल्प कर, मग आता माझा फोर्स प्लस त्या दुसऱ्या व्यक्तीचा फोर्स, नाही हल्ली, परत अजून एका व्यक्तीचा फोर्स. जेव्हा मी सगळे मिळून सेम डायरेक्शननं एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो तेव्हा काय होणार, सगळ्या फोर्सेसची बेरीज होणार आणि तेवढा फोर्स जो आहे त्या ऑब्जेक्टवरती लागणार. म्हणजे मी लावलेला फोर्स प्लस दुसऱ्या माणसाचा प्लस तिसऱ्या माणसाचा, तिघांच्या लावलेल्या फोर्सेसची ॲडिशन होणार, जेवढी होईल तेवढा फोर्स त्या ऑब्जेक्टवरती लागतो जेव्हा आपण सेम डायरेक्शननं फोर्स अप्लाय करतो. त्या विरुद्ध जेव्हा आपण दोन अपोजिट डायरेक्शननं फोर्स अप्लाय करतो, तुम्ही एकमेकांना खेळताना ढकलता, एकमेकांना खेळताना, होय की नाही, मग त्या केसमध्ये तुम्ही जेवढं ढकलता त्याच्या अपोजिट काहीतरी दुसरा माणूस पण आपल्याला ढकलत असतो आणि मग त्यांचे जे दोघांच्या फोर्सेसचा जो डिफरन्स आहे, म्हणजे समजा परत इकडं हा माझ्या हातात परत एक ऑब्जेक्ट आहे, समजा या ऑब्जेक्टवरती मी काय केलं, इकडून काहीतरी फोर्स अप्लाय केला, इकडून काहीतरी फोर्स अप्लाय केला, दोघांनी मिळून, मग त्या दोघांच्या फोर्सचं जे काही डिफरन्स होईल वजा होईल आणि उरलेला जो फोर्स आहे, एखादा काहीतरी कमी असणार, एखादा काहीतरी जास्त असणार आणि त्याचा जो काही डिफरन्स असेल तेवढा फोर्स त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणार. म्हणजेच हा इथं डस्टर आहे, मी इथं काहीतरी ढकललं, रसिक हेच आठवा, तिथं पण हेच होतं सेम, इकडून काहीतरी ढकललं, मग ज्याचा जोर कमी असेल, समजा इकडून फोर्स कमी आहे तर हे ऑब्जेक्ट थोडंसं या बाजूला ओढलं जाईल कारण इकडचा फोर्स जास्त आहे. ज्या वेळेस त्या साईडनं फोर्स आपण जास्त लावतो तेव्हा ते ऑब्जेक्ट तिकडं जातं. बट हे केवढं जातं तर दोन्ही फोर्सेस जे आहेत त्यांची सबट्रॅक्शन, डिफरन्स, वजाबाकी होते आणि उरलेला जो फोर्स आहे तो ह्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतो, असा ह्याचा अर्थ आहे. आणि अर्थातच तुम्हाला माहीत आहे फोर्स आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती सांगतो तेव्हा त्याला आपण डायरेक्शन पण सांगतो, म्हणजे की कुठल्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय करायचं, इकडून ओढ, तिकडून ढकल, असं आपण जेव्हा सांगतो इट मीन्स वी मेन्शन डायरेक्शन. आणि किती फोर्स लावला हे पण आपण सांगतो, म्हणजे त्याला युनिट पण आहे. सो अशा क्वांटिटीज की ज्या एक्सप्लेन करताना आपण डायरेक्शन पण सांगतो आणि त्यांना युनिट पण असतं, अशा क्वांटिटीजना आपण म्हणतो व्हेक्टर क्वांटिटीज आणि म्हणून फोर्स ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. एवढं नॉलेज तुम्हाला तुमच्या फर्स्ट जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे रिगार्डिंग फोर्स. त्याच्या खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्या क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स जर तुम्हाला हवे असतील तर मी माझ्या टेलिग्रॅम चॅनलवरती ते क्वेश्चन आणि आन्सर्स अपलोड करते. तुम्ही त्या टेलिग्रॅम चॅनलला व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मी माझ्या टेलिग्रॅम चॅनलची. तिथे तुम्ही जाऊन ह्या कृतीपत्रिकेवरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची आन्सर्स काय लिहिली पाहिजेत हे बघू शकता. ओके, सो आजचा पार्ट पुरतं एवढाच. नेक्स्ट पार्टमध्ये आपण सेकंड जी ॲक्टिव्हिटी शीट आहे ती डिस्कस करूयात. थँक्यू.